हा होता आमचा नाशिकचा थर्ड डे आणि लास्ट डे. रात्री तर मी लवकर झोपली होती, पण सकाळी इतकी थंडी वाजत होती ना की झोपच उडत नव्हती. आणि त्यातून आज आम्हाला मंदिरात जायचं होतं म्हणून मी सकाळी 4 वाजता उठली होती. आज मंदिरात जायचं होतं म्हणून मी हेअर वॉश करून घेतलं. त्याच्यानंतर मस्त फ्रेश झाले आणि मग थोडं स्किन केअर करून मेकअप करून घेतला. आणि आज मला छान छान फोटोज पण क्लिक करायचे होते. सकाळी लवकर उठून सर्वात आधी मम्मी आणि मीच रेडी झालो होतो. बाकी सगळे तयारी करत होते. तोपर्यंत आम्ही असंच बसलो होतो आणि त्याच्यातून आम्हाला भूक लागली होती म्हणून मम्मीने सुका खाऊ खायला काढला. खाऊन झाल्यानंतर मी पटकन हेअर ड्राय करून घेतला. आम्ही कुठे पण बाहेर गेलो की हा ड्रायर आम्ही सोबतच घेऊन जातो. त्याच्यानंतर आम्ही रेडी झालो आणि मग निघालो. सकाळचे जवळजवळ 5 वाजले होते. बाहेर खूप अंधार होता आणि थंडी पण होती. आज आम्हाला दर्शन लवकर घेऊन लवकर मुंबईसाठी निघायचं होतं म्हणून आम्ही लवकरच मंदिरात पोहोचलो. आम्ही दर्शन शेवटच्याच दिवशी घेणार होतो कारण नेमका सोमवार पण होता आणि सकाळी एवढ्या लवकर सुद्धा गर्दी खूप होती. थंडी वाजते. थंडी वाजते. फायनली आमचं दर्शन खूप छान आणि मस्त झालं. सकाळ सकाळी एकदम प्रसन्न वाटत होतं. बाहेर पडल्या मला बरेच माझे फॅन्स भेटले जे माझ्यासोबत फोटोज क्लिक करत होते. आणि जेव्हापासून मी नाशिकमध्ये पोहोचले ना तेव्हापासून मला बरेच जण भेटले आणि सगळ्यांशी भेटून मला खूप छान वाटलं. ते सगळं झाल्यानंतर आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग मस्त गरमागरम चहा पियाला गेलो. खरं तर मी दुधाचा चहा पियत नाही, मी कोरा चहा पिते, पण हा गुळाचा चहा होता म्हणून मी घेतला. चहा घेतो पिल्लू? चहा घेतो चहा? पी रे. त्यानंतर आम्ही मग रूमवर गेलो आणि सगळी निघायची तयारी चालू झाली. सकाळी आम्ही रूममधून गेलो तेव्हाच आम्ही सगळं बॅग वगैरे व्यवस्थित भरून ठेवलं होतं. पटकन चेकआउट केलं आणि फायनली आम्ही मुंबईसाठी निघालो. नाशिकमध्ये 3 दिवस कसे पटकन गेले हे कळलंच नाही. निघालो तेव्हा तर माझी एनर्जी हाय होती, पण झोप खूप येत होती म्हणून गपचूप मागच्या सीटवर जाऊन बसली आणि डाराडोर झोपून गेली. नाशिक वरून नॉनस्टॉप आम्ही मुंबईला आलो आणि डायरेक्ट बोरवलीला लंच साठी थांबलो 4:30 वाजता. लंच नाही, आता स्नॅक टाइम करणार आहोत. स्नॅक नॉनस्टॉप नाशिकवरून आलो आम्ही नॉनस्टॉप. आम्ही नाशिकवरून निघाल्यानंतर मध्ये कुठेच थांबलो नव्हतो कारण आम्हाला लवकर अंधार व्हायच्या आधी मुंबईला पोहोचायचं होतं. जवळजवळ 4:30 वाजता आम्ही बोरिवलीला पोहोचलो होतो. त्याच्यामुळे आमचा लंच टाइम तर स्किप झाला होता म्हणून आम्ही बोललो काहीतरी असंच नाश्त्याचं खाऊ आणि मग घरी जाऊ. आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी मस्त गरमागरम कॉफी प्यायला होतो. 3 दिवस काय कॉफी प्यायला आम्हाला मिळाली नव्हती. रात्रीच्या जेवणाला हलकसं खिचडी भात, पापड आणि लोणचंच आम्ही खाल्लं. जेवण झाल्यानंतर आमच्या घरी अंडरग्राऊंड एक पाण्याची टाकी आहे, ती दर महिन्याला साफ करावी लागते. मग मी ती साफ करून घेतली. खूप जास्त थकून गेली होती. ते झाल्यानंतर मग मी तशीच झोपून गेली.